खून होत असेल तर गावामध्ये सर्व गावकऱ्यांनी आणि यांनी याबद्दल थोडासा विचार केला पाहिजे. माझं सांगणं एकच आहे, चाहे सांगली जिल्ह्यामध्ये पण अशी कारवाई झालेली होती आणि ती करोली मध्ये त्या करोली मध्ये एक आजी सैनिकाला त्याच्या मातेच्या वर एक शिवी दिलेली होती गावच्या सरपंचाने आणि एक असा लढा उभा केला होता की त्या लढामध्ये गावाच्या सरपंचाने येऊन साक्षात माफी मागितली होती आणि त्यावर आम्ही त्यांना सोडलं होतं. अगर मी आज इथे उभा राहून सांगतो की अशी जर कारवाई जर झाली नाही आणि लवकरात लवकर तो गाव कोण जर मिळाला नाही तर परत एक वेळा अशी लढा उभा करावा लागेल आम्हाला की सातारा जिल्ह्यात काय पूर्ण महाराष्ट्रातील सैनिक येऊन इथं उभा राहतील आणि गावामध्ये जागा राहणार नाही असं एक ही करून ठेवलं जाईल. मी शेवटी एकच सांगतो की लवकरात लवकर प्रशासनानं ह्याचा गाव मंडळांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती खटला घालावा आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून लवकरात लवकर याचा निकाल द्यावा आणि या निकाल कुटुंबाला लवकरात लवकर न्याय द्यावा एवढंच मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माजी सैनिक धनाजी आमले आपले 2 शब्द बोलून हटावतात होते. सर्वांना जय हिंद. जी घटना घडलेली आहे अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे. आज प्रत्येक सैनिक हा आपली देश सेवा करून देशसेवेची व्रत धरून तो विविध भागामध्ये जाऊन आपली सेवा बजावतो आणि रिटायरमेंट झाल्यानंतर त्यालाही कुठेतरी असं वाटतं आपल्याला की आपण या गावामध्ये आपल्या भागामध्ये कुठेतरी चांगलं काम करावं. पण काय गाव गुंडांना हे पटत नसतंय. सैनिक हा सरळ मार्गी असतोय. प्रत्येक काम हे प्रामाणिक करत असतो. प्रत्येक गोष्ट हा प्रामाणिकपणाने बोलत असतो आणि उघड बोलत असतो. हे कुठेतरी गाव गुंडांना हे चुकत असतंय, सहन होत नसतंय. पण तुम्हाला सांगतो सैनिकांनी या हातामध्ये जरी शस्त्र जरी सोडले असले तरी चालवणे सोडले नाही. लक्षात ठेवा विसरले. पण हे आम्हाला काय मिळत नाही तर तुम्ही आमचे काही दुश्मन नाही. आज हा परिवार हा निकम परिवार आज हा उघडा पडला याचं तरी भान ठेवायचं होतं. कुठलीही गोष्ट असताना कायदा कानून हा प्रत्येकाला असतोय. त्या कायद्याच्या मार्गाने जायचं असतंय. त्या कायद्याने त्यांनी जायला पाहिजे होतं. पण एका परिवाराला असं उघडं पाडणं गाव गुंडांचं दहशत माजवणं हे किती दिवस सहन करणार आहे. मी आऊत गावच आहे. मी आज बोलतो की मी सुद्धा समाज कार्य करत असताना अनेक प्रश्न येतात, अनेक संकट येतात आणि आपण चांगल्या मार्गाला चालत असताना अडथळा निर्माण करत असतात. पण आमच्या पाठीमागं प्रशांत कदम साहेब आहेत. असे चांगले चांगले व्यक्ती आहेत, असे अधिकारी वर्ग आहेत की आम्हाला चांगल्या पद्धतीचं गाईडलाईन करून गाव कसं पुढे घेऊन जायचं असतं हे सांगत असतात. सांगायचं तात्पर्य आहे की असं जेव्हा पाऊल आपण उचलतो तेव्हा ही दहशत मी तर त्यांना सांगू इच्छितोय ज्यांनी हे कृत्य केलंय. अरे बाबा फौजगत दहशत तर कोणी माजवणारच नाही. पण आम्ही ते का करत नाही तुम्ही आमचे आहात म्हणून. पण ह्याच्यात मला सांगा एक निष्पाप जीव गेलेला आहे. आज ह्याचे मुलं लहान लहान मुलं खटाव तालुक्याच्या वतीने सांगतो सगळा तालुका काय जिल्हा काय सगळं पिंजून काढेल. पण ह्या वेळेस ह्या परिवाराला न्याय दिल्याशिवाय आमची कुठलीही संघटना आम्ही गप्प बसणार नाही. तुम्हाला वाटत असेल ग्रामस्थांना माझी विनंती, सरपंच असतील, पोलीस पाटील सर्वांना माझी विनंती की बाबा ना आपण एक आहोत, चांगली कामं करत. आम्ही जर चुकीत असेल तर बाबा त्याला कायदा आहे आम्हाला बोला. पण असे कृत्य नाही झाले पाहिजे. गाव आपलं एक जुटीने पुढे गेलं पाहिजे. गाव कसं चांगलं चाललं पाहिजे. पण जर काय एखादा असं जर चुकीचं असेल आणि अशी घटना घडत असेल तर अशा गाव गुंड्यांना तुम्ही सुद्धा साप लावला पाहिजे. नाही साप लावणार तर हे माझी सैनिकांची सगळी संघटना पहा. वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या तालुक्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून सगळे आलेले
इथून पुढं एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.